राज ठाकरे महायुतीच्या प्रचारासाठी म्हणून सक्रिय झाल्यानंतर मनसे विरोधात शिवसेना ठाकरे गट प्रचंड आक्रमक झालेला आहे। झी 24 तासच्या टू द पॉइंट मुलाखतीत बिनशर्त पाठिंब्यावरून आदित्य ठाकरेंनी मनसेवर निशाणा साधला। मुंबईत मराठी माणसाला विरोध करणाऱ्या गुजरातींना मनसेचा बिनशर्त पाठिंबा आहे का, असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला। उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्या मनसेचा पाठिंबा भाजपला चालतो का, अशी विचारणाही त्यांनी भाजपला केली आहे। त्यावर मनसेनेही आदित्य ठाकरेंना उत्तर दिलं असून लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठी मतांसाठी हे प्रयत्न असल्याची टीका मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडेंनी केली आहे। मनसे बुलेट ट्रेनच्या मुद्द्यावरती खूप विरोध करत होती। तुमचाही आज तोच मुद्दा आहे, जे मुद्दे तुम्ही आज मांडतात तेव्हाही तेच मुद्दे मांडले गेले होते। पण आज बिनशर्त पाठिंबा त्यांचं आज बिनशर्त पाठिंबा। आणि मी मनसेच्या नेत्यावर कधी नाही बोलत, कारण ते एक डिसेन्सी आम्ही पाळत असतो। पण एक आहे, मी कार्यकर्त्यांना विचारत आहे मनसेच्या, मी हे पहिल्या दिवसापासून विचारत आहे की तुम्ही जो बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे भाजपला आणि त्यांच्या मिंदी गटाला आणि मग जे काही राष्ट्रवादीला वगैरे, त्याच्यात बिनशर्त पाठिंबा म्हणजे जसं काल जी घटना झाली त्या गुजराती सोसायटीमध्ये असेल बघा, गुजरात किंवा गुजराती समाजशी आमचं काही भांडण नाही आहे, पण इथून उद्योग जेव्हा तिथून उचलले जातात आणि तिथे नेले जातात तिथे मी नडणार। इथे अशा घटना जर झाल्या तर मी नडणार, नाहीतर आमचेच आहेत ते सगळे। पण आज आपण पाहत असाल ती जी घटना झाली किंवा ती जॉबची घटना जी झाली किंवा सगळे उद्योगधंदे जे गुजरातला चाललेले आहेत, ह्याला पण बिनशर्त पाठिंबा आहे का? कारण तुमचं भाजपला मत म्हणजे ह्या पॉलिसीला की इकडचे महाराष्ट्रातले उद्योग उचला आणि गुजरातमध्ये न्या, त्याला बिनशर्त पाठिंबा आहे। आणि मी भाजपच्या लोकांना देखील विचारत आहे, ज्या उत्तर भारतीयांना मनसेने मारलं असेल अनेक वेळा, एकदा नाही अनेक वेळा, तो पाठिंबा घ्यायला तुम्ही आता तयार आहात? मी जैन समाजाला विचारत आहे, ज्या मनसेच्या लोकांनी देरासर बाहेर चिकन वगैरे टांगून आंदोलन केलं होतं, तीच मनसे आता भाजप बरोबर आहे, जैन समाज काय भाजपसोबत राहणार का? जर आता तुम्हाला मराठी माणसाची मतं पाहिजेत म्हणून तुम्हाला आता गुजराती द्वेष आला का? जिलेबीनी फाफडा, उद्धव ठाकरे आपडा, ही स्लोगन कोणाची होती? मग त्या स्लोगनला नाचत नाचत कोण फिरत होतो? हेच उद्धव ठाकरे आणि हेच आदित्य ठाकरे होते ना। ह्यांच्या वरळीच्या इलेक्शनच्या वेळेला केम छो वरळी हा बोर्ड कोणी लावला होता? ह्याच आदित्य ठाकरेंनी लावलेला ना। मग आता निव्वळ मराठी माणसाची मतं आपल्याला पाहिजेत म्हणून यांचा गुजराती द्वेष जागृत झाला का?